वेलकम फ्रॉम वन्स अगेन टू अनदर व्हिडिओ। हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे, कारण की या व्हिडिओमध्ये आपण टेट परीक्षेमधला जो स्कोर आहे नेमका किती स्कोर असला तर आपली निवड होऊ शकते या संदर्भात आपण बोलणार आहोत या व्हिडिओमध्ये। ॲक्च्युली हा जो व्हिडिओ आहे खूप महत्त्वाचा आहे, कारण की सगळ्या अभ्यागतधारकांचा जवळपास प्रत्येकाचा टेटचा स्कोर जो आहे तो माहीत आहे आणि नेमकाच किती स्कोर लागेल आपल्याला शिक्षक भरतीमध्ये निवड होण्यासाठी। प्रत्येक कास्टनुसार, नंतर प्रत्येक मीडियमनुसार, प्रत्येक वर्गानुसार आणि प्रत्येक ठिकाणी सब्जेक्टनुसार किंवा वेगवेगळ्या ठिकाणी कशा पद्धतीने किंवा समांतर आरक्षण असेल तर त्यावेळेस किती स्कोर लागू शकतो या संदर्भात जाणून घेणार आहोत या व्हिडिओमध्ये। पण व्हिडिओ सुरू करण्या अगोदर जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण की हे नवीन चॅनल आहे आणि याच्यावर सुद्धा शिक्षक पद भरती संदर्भात आपण माहिती देणार आहोत। ठीक आहे, चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि या व्हिडिओला हाईप करायला विसरू नका। तर चला सुरू करूया आजचा व्हिडिओ। टेलिग्राम चॅनल, व्हॉट्सअप चॅनलचं लिंक डिस्क्रिप्शनमध्ये आहे, त्यांना सुद्धा तुम्ही जॉईन करू शकता किंवा सबस्क्राईब करू शकता। सगळ्यात पहिले महत्त्वाची गोष्ट म्हणजे जर तुमचा स्कोर, टेटचा जो स्कोर आहे तो स्कोर नेमका किती पाहिजे शिक्षक पद भरतीमध्ये लागण्यासाठी, पहिला जो पॉईंट आहे तो आहे जर तुमचा स्कोर 140 प्लस आहे, जर तुमचा स्कोर 140 प्लस आहे आणि जर तुमचं टीटी परीक्षा पास आहे, टीटी पेपर क्रमांक 1 किंवा टीटी पेपर क्रमांक 2, तर मात्र त्यावेळेस तुम्हाला कोणत्याही प्रकारची चिंता करायची आवश्यकता नाही। तुम्ही शिक्षक भरती 2025-26 मध्ये तुमचा नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागणार आहे। आता तुम्ही कोणत्याही वर्गाचा विषय केला, वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8, वर्ग 9 ते 10 किंवा 11वी 12वी, तरी सुद्धा वरच्या वर्गावर जर तुमचा नंबर नाही लागला तरी सुद्धा 6 ते 8 किंवा 1 ते 5 ला जे आहे तुमचा नंबर लागू शकतो, कारण की तुमचा स्कोर जो आहे डिझर्व करतो आणि शिक्षक भरतीमध्ये तुमचा नंबर जो आहे लागू शकतो जर 140 प्लस स्कोर असला तर। ठीक आहे, आता दुसरी गोष्ट करूया, जर तुमचा स्कोर 120 किंवा 120 किंवा 125 प्लस आहे तर त्यावेळेस शिक्षक भरतीमध्ये तुमचा स्कोर निवड होण्याची शक्यता किती आहे त्या संदर्भात सुद्धा जाणून घेऊया। जर तुमचा स्कोर 120 किंवा 125 आहे तरी सुद्धा तुमची शिक्षक भरतीमध्ये निवड होऊ शकते, पॉसिबिलिटी जास्त आहे निवड होण्याची, कारण की शक्यता सुद्धा सांगतो। जर तुमचं टीटी परीक्षा पास आहे, पेपर 1 पेपर 2, तर वर्ग 1 ते 5 साठी तुम्हाला चांगली संधी आहे, चांगल्या प्रमाणात जागा येतात। वर्ग 6 ते 8 साठी मॅथ आणि सायन्स असेल तर संधी आहे आणि 9 ते 12 साठी मात्र तुम्हाला जे आहे वेटिंगवर लावावं लागू शकतं। म्हणजे थोडक्यात वेटिंगवर आल्यापेक्षा म्हणल्यावर अगोदरचे मेरिटचे विद्यार्थी घेतल्यानंतर तुमच्यापर्यंत मेरिट येईल किंवा नाही ते सांगता येणार नाही, पण मात्र वर्ग 1 ते 5, वर्ग 6 ते 8 साठी तुम्ही अप्लाय करू शकता। त्यावेळेस तुमची निवड 120 ते 125 च्या आसपास जर तुमचा स्कोर असेल तर त्यावेळेस तुमची निवड होऊ शकते। ठीक आहे, आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट आहे, जर तुमचा स्कोर 130 किंवा 135 प्लस असेल तर त्यावेळेस मात्र तुम्ही जर सोशल सायन्सचे असाल तर त्यावेळेस मात्र तुम्ही होप ठेवू शकता। आणि जर तुमचं मीडियम मराठी असेल, उर्दू असेल किंवा इंग्लिश असेल आणि जर तुमचा सब्जेक्ट किंवा तुम्ही 1 ते 5 साठी किंवा 6 ते 8 साठी अप्लाय करताय मॅथ आणि सायन्ससाठी, तर त्यावेळेस तुमचे आरामशीर नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये लागू शकतो 130 किंवा 135 स्कोर जर असेल तर। आता कास्टनुसार बघूया की कोणत्या कास्टला किती स्कोर लागू शकतो। ठीक आहे, सगळ्यात जास्त स्कोर लागेल ओपनवाल्यांना, कारण की ओपनवाल्यांच्या जागा जास्त असतात, हा प्लस पॉईंट आहे ओपनवाल्यांचा की त्यांना जागा जास्त असतात। पण मग ओपनचे जे उमेदवार आहे ते सुद्धा, त्यांची संख्या सुद्धा खूप आहे, त्याच्यामुळे तुम्हाला थोडी स्पर्धा करावी लागेल। पण मात्र ओपनवाल्यांचा मेरिट जो आहे प्रत्येक ठिकाणी जास्त जाईल का? नाही, ओपनवाल्यांचा मेरिट काही ठिकाणी जास्त जाईल, 11वी 12वी 9वी 10वी 6 ते 8 सोशल सायन्समध्ये, पण मात्र ओपनचा मेरिट 6 ते 8 ला सायन्स मॅथला किंवा मग 1 ते 5 ला ऑल सब्जेक्टसाठी प्रायमरीसाठी कमी जाईल। ठीक आहे, आता ओबीसीचा मेरिट बघूया, ओपनवाल्यांना किती स्कोर लागू शकतो, तर ओपनवाल्यांना स्कोर लागेल जेमतेम स्कोर जवळपास 135 ते 132 च्या आसपास, 132 135 स्कोर असला तर ओपनमध्ये तुमचं होऊ शकतं, तुम्ही शिक्षक भरतीमध्ये लागू शकता। आता करूया गोष्ट ओबीसी कास्टवाल्यांची। जर तुम्ही ओबीसी कास्टमध्ये येता आणि जागा कमी आल्या किंवा जास्त जरी आल्या किंवा मीडियम जागा आल्या, ठीक आहे, जर समजा जागांची आकडेवारी जेमतेम असली तरी सुद्धा तुमचा शिक्षक भरतीमध्ये नंबर लागू शकतो। ओबीसी कॅटेगरीमध्ये आल्यानंतर तुमचा स्कोर नेमका किती असला पाहिजे, तर जवळपास तुमचा जर स्कोर 128 किंवा 130 च्या आसपास तुमचा स्कोर आहे, 128 ते 130, तर त्याच्या आसपास जर तुमचा स्कोर असला तर त्यावेळेस तुम्ही लागू शकता शिक्षक पद भरतीमध्ये। आता याच्यामध्ये अजून एक महत्त्वाची गोष्ट सांगून देतो, मी प्रत्येक कास्टचा मेरिट सांगतोय त्याच्यामध्ये, किंवा प्रत्येक कास्टला किती स्कोर लागणार आहे, टेटचा स्कोर किती असला तर निवड होणार ते सांगतोय। त्याच्यामुळे तुम्ही जर फिमेल असाल तर फिमेलना 4-5 मार्क्सचा स्कोर जो आहे कमी धरायचा आहे, जो मी स्कोर सांगणार आहे त्यापेक्षा। ठीक आहे, कारण की महिलांना जास्त संधी असते, जास्त ठिकाणी संधी उपलब्ध होते किंवा त्यांना आरक्षण सुद्धा असतं त्याच्यामुळं। आता ओबीसी वाल्यांना किती स्कोर लागेल तर 128 ते 130 च्या आसपास स्कोर लागू शकतो ओबीसी वाल्यांना शिक्षक पद भरतीमध्ये। आणि तुमचे जर टीटी पेपर 1 टीटी पेपर 2 पास आहे तर त्यावेळेस मात्र एवढ्या स्कोरवर तुमचं काम होऊ शकतं। आता गोष्ट करूया, जर समजा तुमची कास्ट एससी आहे तर एससी कास्टसाठी स्कोर लागू शकतो 122 ते 123 च्या आसपास, जेमतेम 120 जरी असला तरी सुद्धा एससी कास्टसाठी काम होऊ शकतं।
120, 122 किंवा 123च्या आसपास तुमचा स्कोर असला एससी कास्टसाठी, तर तुमचं काम जे आहे किंवा शिक्षक भरतीमध्ये तुमची निवडू शकते 1 ते 5 किंवा 6 ते 8ला. मी 9वी 10वी आणि 11वी 12वीचा मेरिट थोडा उशिरा सांगतो किंवा या व्हिडिओमध्ये सांगतो, पण थोड्या वेळानं सांगतो, कारण की आता सद्यस्थितीमध्ये आपण फक्त कास्टचा मेरिट बघतोय. नंतर 9वी 10वी आणि 11वी 12वीसाठी किती लागणार आहे ते मी सांगतोय. ठीक आहे, आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करूया. जर समजा तुमची कास्ट एसटी आहे तर त्यावेळेस मात्र तुमचा स्कोर 115 116 असला तरी सुद्धा तुम्हाला शिक्षक पद भरतीमध्ये नंबर जो आहे किंवा निवड जी आहे तुमची होऊ शकते. जर तुम्ही एसटी पेसामध्ये येत असाल तर त्यावेळेस अजून स्कोर तुमचा कमी असला तरी सुद्धा तुमची निवड शिक्षक पद भरती 2025 मध्ये होऊ शकते. आता गोष्ट करूया की EWS कॅटेगरी जर असेल तर EWS कॅटेगरीवाल्यांसाठी किती स्कोर लागू शकतो. तर EWS वाल्यांना खूप कमी स्कोर लागेल, म्हणजे जवळपास 112 किंवा 115च्या आसपास तुमचा स्कोर आहे आणि वर्ग 1 ते 5 किंवा 6 ते 8साठी अप्लाय करताय. स्पेशली झडपी किंवा महानगरपालिका नगरपालिकेमध्ये आणि खाजगी आस्थापनांमध्ये, तर त्यावेळेस मात्र एवढ्या स्कोरवर तुमचं काम होऊ शकतं, पण मात्र पसंती क्रमावर तुम्हाला जास्त भर द्यावा लागेल. ठीक आहे, प्रिफरन्स योग्य पद्धतीने दिले तर मात्र तुमची निवड होऊ शकते. आता गोष्ट करूया SC-BC कास्टसाठी. SC-BC कास्टसाठी थोडं मेरिट जास्त लागेल, म्हणजे एवढं पण जास्त लागणार, जवळपास 118 ते 125च्या आसपास किंवा 126 125 126च्या आसपास जे आहे 118 ते 125 किंवा 126 118 ते 126च्या आसपास तुमचा जर स्कोर असेल टेटचा स्कोर, तर त्यावेळेस मात्र SC-BC कास्टचे जे उमेदवार आहे तुमचा नंबर शिक्षक पद भरतीमध्ये लागू शकतो. जर तुमची कास्ट SBC आहे तर SBC कास्टसाठी मेरिट कमी लागेल. 118 ते 120 स्कोर असला तर त्यावेळेस मात्र तुमचा नंबर जो आहे शिक्षक भरतीमध्ये तुमची निवड होऊ शकते. आता बघूया की जर समजा उदाहरणार्थ तुमची NT कास्ट असेल, NTB, NTC, NTD कोणती कास्ट असेल, तर त्याच्यामध्ये तुमचा जो स्कोर आहे तो जवळपास 124 ते 127च्या आसपास असला पाहिजे. 124 ते 127च्या आसपास तुमचा जर स्कोर असेल, मेल किंवा फिमेल, 4-5 मार्क फिमेलसाठी कमी, तर त्यावेळेस तुमचा नंबर शिक्षक पद भरतीमध्ये लागू शकतो. आता अजून एक महत्त्वाची गोष्ट, याच्यामध्ये NTB, NTC, NTD जे आहे याच्यामध्ये जे प्रवर्ग येतात किंवा याच्यामध्ये जे प्रकार येतात त्याच्यानुसार तुम्हाला स्कोर कधी कधी 117, 118 किंवा 120 वर सुद्धा काही उमेदवारांचं सिलेक्शन होऊ शकतं NT कास्टमध्ये. ठीक आहे, तर अशा प्रकारे आपण कास्टनुसार सुद्धा बघितलं. आता मी सांगणार तुम्हाला 9वी 10वी 11वी 12वीसाठी किती स्कोर जाऊ शकतो किंवा किती स्कोर लागू शकतो. आता जर तुमचा स्कोर 140 प्लस आहे, 140 प्लस आहे किंवा 145 प्लस आहे, तर त्यावेळेस मात्र तुम्ही 9वी 10वीसाठी अप्लाय करू शकता. 9वी 10वीसाठी तुम्हाला शक्यता आहे किंवा चान्सेस आहेत लागण्याचे. आणि जर तुमचा स्कोर 150 किंवा 160 प्लस असेल, 150 ते 160च्या आसपास असेल, तर तुम्ही 11वी 12वीसाठी ट्राय करू शकता. पण 150 ते 160 स्कोर असल्यानंतर 11वी 12वी सोबत तुम्ही 9वी 10वीला सुद्धा पसंतीक्रम द्यायला पाहिजे, जेणेकरून तुमची निवड होण्याची शक्यता जास्त वाढेल. आता 9वी 10वीला कॉम्पिटिशन कमी जास्त राहील, मेरिट कमी जास्त का होईल, आर्ट, सायन्स आणि कॉमर्स यानुसार किंवा आर्ट आणि सायन्सनुसार मेरिट कमी होईल, कारण की सायन्सवाल्यांना थोडा कमी मार्क लागेल पण आर्टवाल्यांना थोडे जास्त मार्क लागेल 9वी ते 10वीसाठी. आता इथे एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या, तुमचा स्कोर 135 किंवा 140च्या समोरच पाहिजे जर तुम्ही 9वी ते 10साठी अप्लाय करताय तर. आणि काही ठिकाणी कधी कधी कसं होतं की जर समजा तुम्ही 9वी 10वीला अप्लाय करताय आणि तुमचं जर रिझर्वेशन असेल, आरक्षण आहे तुमचं समांतर आरक्षण, तर त्यावेळेस तुमचा स्कोर 115 120 जरी असला तरी सुद्धा तुमचं 9वी 10वीवर सिलेक्शन होऊ शकतं. ST कास्टचे उमेदवार असले तर त्यांचं सिलेक्शन त्यापेक्षाही कमी मार्क्सवर होऊ शकतं. आता बघूया, जर समजा तुमचं समांतर आरक्षण आहे तर समांतर आरक्षण उमेदवारांना किती स्कोर असला तर शिक्षक पद भरती 2025 मध्ये त्यांचा नंबर लागू शकतो. तर तुमचा टेटचा स्कोर जो आहे तो 85 प्लस असला पाहिजे जर तुमचं समांतर आरक्षण आहे. आणि स्पेशली माजी सैनिक, खेळाडू, अंशकालीन आणि अजून एक अपंग, जर समजा तुम्ही याच्यामध्ये येता तर तुमचा स्कोर 85 प्लस, काही ठिकाणी 100 प्लस, काही ठिकाणी 110 प्लस जर स्कोर असला तर तुमची निवड जी आहे शिक्षक पद भरतीमध्ये होऊ शकते. आता जर तुम्ही हँडिकॅप असाल आणि हँडिकॅपचा स्कोर जो आहे 112 115 पर्यंत जाऊ शकतो, कारण की हँडिकॅप आहेत भरपूर, पण मात्र अंशकालीन, माजी सैनिक आणि खेळाडू मिळत नाही, त्याच्यामुळे यांचा मेरिट जो आहे 80 85 किंवा 90 पर्यंत सुद्धा येऊ शकतो. ठीक आहे, तर एवढा स्कोर जो आहे लागू शकतो शिक्षक पद भरतीमध्ये. आता अजून काही स्कोर राहिला असेल लँग्वेजचा, तर बघा लँग्वेज जर समजा तुम्ही लँग्वेजसाठी अप्लाय करताय तर लँग्वेजसाठी जागा भरपूर येणार आहेत किंवा चांगल्या जागा येणार आहेत लँग्वेज विषयाच्या, त्याच्यामुळे यांचा स्कोर सुद्धा 125 130च्या आसपास जेमतेम राहायची शक्यता आहे 1 ते 5 आणि 6 ते 8साठी. तर आय होप या सगळ्या गोष्टी क्लिअर केल्या मी. आणि तुमचा किती स्कोर असला टेटचा स्कोर तर तुमची निवड होऊ शकते, या संदर्भात मी या व्हिडिओमध्ये माहिती सांगितली. आय होप ही जी पूर्ण माहिती किंवा ही जी पूर्ण इन्फॉर्मेशन आहे तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. आणि ज्यांचा स्कोर कमी जरी असला तरी सुद्धा सांगतो, तुमचा स्कोर कमी जरी असेल ना, जर समजा मी स्कोर सांगितला आणि त्यापेक्षा तुमचा स्कोर कमी असेल तरी सुद्धा शिक्षक पद भरतीमध्ये स्कोर किंवा मेरिट फक्त एका गोष्टीवर ठरत नाही. मेरिट कशावर ठरतो, मेरिट तुमच्या कास्टवर, तुमच्या मिडियमवर, तुमच्या स्कोरवर, तुमच्या सब्जेक्टवर
आणि तुम्ही देता जे प्रिफरन्स देता त्याच्यावर तुमचा मेरिट ठरत असतो आणि जिल्ह्यानुसार सुद्धा मेरिट जो आहे वेगळा लागतो. त्याच्यामुळे मेरिट जो आहे वेगवेगळ्या घटकावर अवलंबून असतो आणि प्रत्येक ठिकाणी मेरिट बदलतो. त्याच्यामुळे कोणत्या कास्टला किंवा कोणत्या ठिकाणी किती परफेक्ट मेरिट लागेल हे आपल्याला सांगता येणार नाही, पण तरीसुद्धा आपण एक अंदाज सांगू शकतो आणि त्या अंदाजानुसारच आपण या सगळ्या गोष्टी तुम्हाला क्लिअर केल्या या व्हिडिओमध्ये. आता तुम्हाला जे आहे आय होप तुम्ही रिलॅक्स झाले असाल. आता तुमचा जो स्कोर आहे शिक्षक पद भरतीमध्ये टेटचा स्कोर किती लागेल आणि निवड होईल किंवा नाही होईल या गोष्टीचं उत्तर तुम्हाला मिळालं असेल. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, हा जो व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. या व्हिडिओला जास्तीत जास्त हाईप करायला विसरू नका. वन्स अगेन व्हिडिओ बघितल्याबद्दल थँक्यू सो मच. टेक केअर. बाय बाय.